पालघर जिल्ह्यातील बोईसर चिल्लार मार्गावर गो तस्करीचा थरारक प्रकार उघडकीस आला असून तब्बल 2 तास सुरू असलेल्या पाठलागानंतर गोरक्षक आणि ग्रामस्थांनी स्कॉर्पिओ वाहन अडवत 3 गायी आणि 2 बैलांची सुखरूप सुटका केली। या संपूर्ण घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिगाव परिसरातून काही अज्ञात तस्कर स्कॉर्पिओ कारमध्ये 3 गायी आणि 2 बैलांची अवैधरित्या वाहतूक करत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली। माहिती मिळताच गोरक्षक आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने वाहनाचा पाठलाग सुरू केला। तस्करांनी पकड टाळण्यासाठी अनेक ठिकाणी भरधाव वेगानं वाहन चालवले, तर काही ठिकाणी अचानक वाहन रिव्हर्स घेत पाठलाग करणाऱ्यांना चकवा देण्याचाही प्रयत्न केला। या जीवघेण्या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। अखेर फुलाचा पाडा परिसरातील एका शेतात स्कॉर्पिओ वाहन अडकले। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच तस्करांनी अंधाराचा फायदा घेत वाहन जागेवरच सोडून घटनास्थळावरून पळ काढले। त्यानंतर गोरक्षक आणि ग्रामस्थांनी वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये 3 गायी आणि 2 बैल कोंबून ठेवलेले आढळले। सर्व जनावरांची सुखरूप सुटका करण्यात आली। या प्रकरणामध्ये फरार आरोपींचा मनोर पोलीस शोध घेत आहेत। या घटनेमुळे पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा गो तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक प्रभावी गस्त, नाकाबंदी आणि कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। गोरक्षक आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे 5 मुक्या जनावरांचे प्राण वाचले। मात्र गो तस्करीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी केवळ पाठलाग नव्हे तर पोलीस आणि प्रशासनाकडून सातत्यपूर्ण व कठोर कारवाई होणे ही काळाची गरज आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।